चालू आहे, तर स्त्रिया सगळ्यात पहिला काय करतात उन्हाळा चालू झाल्यावर? तळणाचे पदार्थ. तर प्रत्येकजण काही ना काही वेगळं वेगळं बनवत असतं. जसं ज्वारीचे पापड झाले, सांडगे झाले, किंवा साबुदाण्याच्या चकल्या झाल्या, किंवा गव्हाच्या कुरड्या झाल्या, वेगवेगळे पदार्थ, कैरीचं लोणचं. तसंच माझी सुरुवात होत आहे गव्हाच्या कुरड्यापासून, कारण गव्हाच्या कुरड्या मी दरवर्षी करते आणि माझं फर्स्ट तळणाचा पदार्थ म्हणजे गव्हाच्या कुरड्यापासूनच स्टार्ट होतो. आणि नंतर अजून प्रकार बनतात ते तुम्हाला बघायला भेटेलच, पण सुरुवात करूया गव्हाच्या कुरड्यांपासून. तर जर माझ्या पद्धतीने बनवलेली तुम्हाला आवडली माझी पद्धत, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. क्लिक करायला विसरू नका. ऑल या चिन्हावरही क्लिक करा, म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिला पोहोचेल. तर चला वेळ न घालवता आपण पाहूया. तर बघू शकता तुम्ही हे गहू, हे दोन्ही मिळून असे 5 किलो गहू आहेत. मी भिजवले होते आज संडेला रात्री भिजवलेले, आज बुधवार आहे. तर आता हे पूर्णपणे भिजून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता कसं ओळखायचे आपण गहू भिजलेत का नाही. हे बघा, हे दिसते तुम्हाला चीक, हे असं चीक बाहेर आलं पाहिजे, तेव्हा असं आपण समजायचं की गहू हे छानपैकी भिजलेले आहेत. आता हे मी वेगवेगळे का पार्ट केलेले आहेत, कारण ह्या टोपामध्ये जास्त गहू झाले होते, धुता येत नाहीये. जेव्हा आपण चीक काढतो, चीक काढायच्या आधी हे गहू स्वच्छ एकदम धुवून काढायचे, म्हणून मी दोन्ही टोपात साईडला थोडंसं डिवाइड करून घेतलंय, म्हणजे धुवायला सोपं जाईल. शकता गव्हाचे मस्तपैकी 2-3 वेळा चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तसं तुम्ही किती वेळा धुतलं तरी थोडं असं पांढरं पाणी दिसणारच आहे, कारण गहू जास्त प्रमाणात भिजलेले आहेत. आणि आपण जेवढा हलवतो, तर हलवल्यामुळे काय होतं, बऱ्यापैकी गहू असे पिचकले जातात आणि त्यातलं चीक बाहेर निघतं. तर त्यामुळे हे पांढरं असं पाणी आपल्याला दिसतं. तरी पण आपण 2-3 वेळा व्यवस्थितपणे धुवून घ्यायचं आहे. बघा, 2-3 पाण्यात न धुवून झाल्याच्या नंतर हे जवळजवळ 4थं पाणी आहे. आपण धुवायचं शक्यता 2-3 पाण्याने, का तर जेवढं तुम्ही, आणि हलक्या हाताने धुवायचं, जास्त चोळायचे नाही गहू. हे बघा, बघू शकता मगाशी एकदम पांढरं पाणी होतं आणि आता ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे त्याचं पाणी. स्वच्छ धुतल्यामुळे काय होतं की वास येत नाही आपल्या, कारण 2-4 दिवस आपण गहू भिजवतो, तो भिजवल्यामुळे काय होतं, बऱ्यापैकी घरामध्ये वास सुटतो. तर त्याच्यामुळे हे 2-3 वेळा असे का स्वच्छ धुवायचे की त्यांनी गहूचा म्हणजे जो वास असतो, आंबूस वास, तो जरा कमी होऊन जातो. तुम्ही बघू शकता इथं आपले जे गहू आहेत छानपैकी मस्त धुवून झालेले आहेत. पूर्ण हे 5 किलोचे जे गहू भिजवले होते मस्तपैकी, हे बघा, जेव्हा भिजवल्यानंतर पूर्ण काळवंटपणा गव्हावरचा निघून जातो आणि छानपैकी चीक पण आपलं हे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता याचं चीक आपण कसं काढायचं, पहिला म्हणजे जुन्या लोकांकडे मशनी वगैरे असायच्या, त्यामुळं त्या व्यवस्थितरित्या चीक काढू शकत होत्या, किंवा कोण पाट्यावरही याचं चीक काढायचं. पण आता सध्या माझ्याकडं पाटाही अवेलेबल नाही आहे आणि मशीनसुद्धा अवेलेबल नाही आहे. तर आपण याचं चीक काढणार आहोत मिक्सरमध्ये. तर मिक्सरमध्येही काढल्याच्या नंतर नीट आपण व्यवस्थितपणे त्याचं चीक कसं वेगळं काढून घ्यायचं आहे, हा कोंडा कसा वेगळा काढायचा, जो चीक काढल्याच्या नंतर गव्हाचा जो कोंडा बाजूला निघतो तो कसा बाजूला काढायचा आहे, ते सगळं मी तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवणार आहे. तर चला आपण पाहू. बघू शकता हा पूर्णपणे चीक असा सेपरेट झालेला आहे, दिसतोय तुम्हाला, दाखव जरा. कोंडा वेगळा झालेला आहे आणि चीक वेगळं झालेलं आहे. आता हे व्यवस्थितपणे आपण काढून ह्या जाळीमध्ये ओतून घेऊ, म्हणजे जे चीक आहे ते खाली पडेल आणि जो कोंडा आहे तो वर सेपरेट राहील. आणि कोंडा जेव्हा वर सेपरेट राहील तेव्हा तो कोंडा, इथं बघू शकता तुम्ही, हे जे पाणी आहे ह्याच्यामध्ये तो कोंडा टाकायचा आहे आणि व्यवस्थितपणे धुवून घ्यायचा आहे त्या पाण्यातनं, म्हणजे बाकीचा जो पण काही चीक आहे तो पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरून जातो. हे असं दाबून वगैरे व्यवस्थित चीक काढून घ्यायचा आहे. भरपूर चीक असतो, व्यवस्थितपणे चीक काढा. हे आहे मिक्सरमधून, सिंपल आणि सोप्या पद्धतीनं आहे, काही अवघड नाहीये. मी दरवर्षी करते, माझ्या मिनिमम 5 किलोच्या कुरड्या असतात दरवर्षी, आणि फार 1-1.5 तास. बघा, असं तसं कसंही केलं तरी तुम्हाला वेळ लागणारच आहे चीक काढायला. तर ही पद्धत एकदा वापरून बघा. आता बघा, हे पाणी ह्याच्यात आपण कोंडा टाकलेला आहे, हे बघा दिसतोय तो, असं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. आणि असा पिळून इथं बघू शकता तुम्ही तो पडला तिकडे, कसा आपण कोंडा पिळून काढलेला आहे ते.
हा पूर्ण कोंडा असा एकदा पिळून काढायचा आणि हे राहिलेलं पाणी सगळं जाळीमधनं चाळून घ्यायचं आहे, चाळणीमधनं. हे बघा, मेहनत तर खूप आहे. कितीही तुम्ही सोप्या पद्धतीने करायचं म्हणलं तरी गव्हाच्या ज्या कुरवड्या असतात त्या मेहनती असतात, पण जेव्हा झाल्याच्या नंतर आपण खातो तर त्या टेस्टी पण तितक्याच लागतात. त्याच्यामुळं म्हणे ना, मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं. बघू शकता तुम्ही, जे रात्रभर आपण चीक ठेवलेलं होतं ते एवढं साचलेलं आहे. वरचं जे पाणी आलेलं असतं ते काढून टाकायचं, चीक खाली बसलेलं असतं तेच आपण वापरायचं आहे. तर माझं 5 किलो गव्हाचं चीक एवढं झालेलं आहे आणि आता बरोबर चिकाच्याच मेजरमेंटनी आपण पाणी उकळवायला ठेवायचं. जेवढं चीक तेवढंच पाणी, त्याच्यापेक्षा जास्तही नाही कमी. ज्या टोपामध्ये आपण चीक साचवलेलं आहे म्हणजे चीक आहे, तर त्या मेजरमेंटनीच आपण पाणी घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे गरम करायला, उकळी यायला. उकळी येऊस्तोवर आपण टाकायचं नाही चीक. आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, तुम्हाला जेवढं लागतंय. दुसरं काही ह्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे. बघू शकता तुम्ही मी कसं छानपैकी हलवून आता मी त्याच्यामध्ये चीक ओतणार आहे. इथं मी माझ्या मिस्टरांना बोलवलेलं आहे, कारण दरवेळी चीक तेच मला हटवून देतात, कारण हे खूप जास्त होतं, मला एवढं नाही जमत चीक हटायला. तुम्ही बघा, चीक खूप छानपैकी निघलेलं आहे यावेळेस. माझं दरवेळेस निघतं चांगलं, पण ह्यावेळेस क्वांटिटी जरा जास्त निघलेली आहे. आणि नॉनस्टॉप हलवायचं आहे, बिलकुलही असं थांबायचं नाही आहे, मिक्स करत राहायचं आहे, कारण आपण जर थांबलो तर त्याच्या लगेच गाठी तयार होतात. नॉनस्टॉप हलवत राहायचं आहे. हे चीक पूर्णपणे छानपणे एकजीव करून घ्यायचं आहे. आता त्यांनी त्यांच्या कडा मागे केलेला आहे, त्यांना माहिती आता ताकद लावायची खरी वेळ आलेली आहे. छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी त्यांना म्हटलं, मी धरते टोप जाम, तुम्ही छानपैकी असं मला मिक्स करून द्या, चीक हटवून द्या. तर त्यांनी आता दोन्ही हाताने हटायला सुरुवात केलेली आहे. टोप पकडणं धरणं ही खूप हार्ड असतं, कारण टोप खूप हलतो, वजन गरम असतो, तर एकदम जपून करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्ही गॅसवर का करताय, गावाकडं तर चुलीवर करतात. तर हो, मी सुद्धा चुलीवरच करणार होते. त्याच्यासाठी लाकडं टेरेसवर आमच्या साचूनही ठेवलेली होती, पण पचका हा झाला की आदल्या दिवशीच पाऊस खूप पडला आणि पाऊस पडल्यामुळे ती सगळी लाकडं भिजली, त्यामुळे मला गॅसवरच चीक हटावा लागला. पण गॅसवरही खूप छान पद्धतीने चीक हटून झाला आहे. फक्त गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा, फास्ट ते तुमच्यावर आहे, ते तुम्हाला कळलं पाहिजे. आता तुम्ही बघा, चिकामध्ये एकदम जरासुद्धा तुम्हाला गाठी दिसत नसतील, एकदम मऊ असं चीक झालेलं आहे. आणि कंपल्सरी मिक्स करत राहायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. हे ह्यांना म्हटलं मी बस झालं, पण ते म्हटले नाही, 1-2दा अजून मिक्स करतो, म्हणजे काही शिल्लक राहिलेल्या गाठी असतील त्या निघून जातील. खूप ताकद लागते गाईस. गावाकडं तर 2-2, 3-3 बायका मिळून हे करतात, पण कसं असतं शेवटी पुरुषाचा हात आणि आपल्या हातात फरकच पडतो. त्याच्यामुळे मी एका हाताने टोप धरला आणि त्यांना म्हणलं तुम्हीच मिक्स करा. तर हे बघा, टोप बघा तुम्ही कसा हलतोय, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक एकदम करा. आता इथं चीक झालंय का नाही आपलं रेडी, ही चेक करण्याची पद्धत. असं हाताला पाणी लावायचं थंड आणि हातात चीक घेऊन बघायचं, जरासुद्धा हाताला चीक लागत नाही म्हणजे तुमचं चीक रेडी आहे. तर चला, आता आपण टेरेसवर आलेलो आहोत आणि आमच्यामध्ये तर ही प्रथा आहे की कुठलाही उन्हाळी पदार्थ करायच्या आधी स्वाऱ्याला हळदी कुंकू लावायचा आणि जो चिकाचा टोप आहे त्याला मी हळदी कुंकू लावलेला आहे, म्हणजे ही सुरुवात. तर सॉरी गाईज, मला फोटो व्हिडिओ काढता आला नाही, कारण उन्हाचं तापमान खूप वाढत चाललेलं होतं आणि फास्टमध्ये उरकून आम्हाला खाली यायचं होतं, त्याच्यामुळं आम्ही फास्टमध्ये उरकलो आणि खाली आलो. आता ह्याच्या पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवते. कुरड्या